मला जेवढे जमेल जेवढे झेपेल तेवढे काम करते छोटे मोठे. हवेचे ना काम मग ताक घुसळ बसल्या बसल्या. माई उगाच पुळका नकोय करू दे तिला काम. बस गरम आहे. सावकाश हो. ताई काकू बाहेर दुर्गाक्कांचे सासरे आलेत. अगो बाई. अशी सारी हकीकत आहे बाळंबटजी. माझी पत्नी कौसल्या तिचाच मोठा आधार होता मला, पण ती गेली अखेरीस. तेव्हापासून मन अगदी उदास राहते. संसारातून चित्त उडाले आता. दादासाहेब नमस्कार करतो. आयुष्यमान भव. आयुष्यमान भाऊ. माधवराव, आपली कीर्ती येते आमच्या कानी. मनाला खूप संतोष होतो. आज आमचे चिरंजीव हयात असते तर आपले नातेही वृद्धिंगत झाले असते. पण दैवगती समोर आपण सारेच पांगळे म्हणावयाचे. आम्हाला दोनच मुलगे, विनायक आणि सदाशिव. पैकी सदाशिव लहानपणापासूनच डोक्याने आधू, पण विनायक चांगला धडधाकट आणि बुद्धिमान. पण निमित्त झाले ज्वराचे आणि गेला. अलीकडेच माझी पत्नीही निवर्तली. विनायक गेल्यावर आपले वडील गोविंदराव सूनबाईस न्यावयास आले होते. नाही कसे म्हणणार. गोविंदरावांचे अनंत उपकार आहेत आमच्यावर. त्यांनी आमच्यासाठी खूप काही केले आहे. ते आपल्या लेकीस माघारी घेऊन आले ते कायमचेच. त्यानंतर संपर्क नाही राहिला. पण आता अर्धांगिनी गेल्यावर पाश संपले. माझा वेडा सदाशिव ओरडत गावात फिरत राहतो. मंदिरातच राहतो. मला देखील ओळखत नाही. आता तीर्थक्षेत्री फिरत राहावे आणि तिथेच देह ठेवावा असे वाटते. तुम्हा सर्वांचा निरोप घ्यायचा होता म्हणून आलो. बराचसा जमीन जुमला, सौभाग्यवतींचे दागिने, घराची कागदपत्रे सारे काही दुर्गेच्या नावावर केले आहे. ते देण्यासाठीच आलो आहे. परंतु आपले दुसरे चिरंजीव? त्याच्यासाठी शेताजवळचे लहान घर आणि रकमेची तजवीज करून या हरितात्यांवर सोपवली आहे. बाकी सारे दुर्गेच्या नावावर करून मी प्रपंचातून मुक्त होत आहे. दादासाहेब, आपण वडील आहात. आपल्या मनास वाटेल त्याप्रमाणे निर्णय घेण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. परंतु एक सांगावेसे वाटते. दुर्गेस येथे काहीही कमी नाही. हे घर, येथील पैसा यावर आबा बाबा आणि आमच्या इतकाच दुर्गाक्काचाही अधिकार आहे. आपण तिच्या जीविताची काळजी करू नये. ते खरे आहे माधवराव, पण दुर्गेला काही कमी आहे म्हणून आम्ही हे देत नाही आहोत. ती जशी या घरची लेक आहे तशीच आमची सूनही आहे. तेव्हा तिचा हक्कच आहे या साऱ्यावर. आणि गोविंदरावांनी आमच्यासाठी जे केले त्याची ही परतफेड नव्हे, पण आम्ही व्यक्त केलेली कृतज्ञता समजा. दुर्गेस बोलाविले असते तर साऱ्यांसमक्ष हे तिच्या सुपूर्द करून आशीर्वाद दिले असते. नारू, दुर्गेस सांग बाहेर बोलाविले आहे. जा दुर्गे, जा. रमावहिनी, रमावहिनी. मी पांडू काका का? सुभद्रा काकू. हो सुभद्रा काकू. काय झालं पांडू? अरे धावत का आलायस असा? हो गोष्टच तशी घडली ना. हो काय झाले काय? दुर्गाक्कांचे सासरे भाऊ आलेत ना. अरे ते माहितीये रे आम्हास. काय रे पांडू, दुर्गेला बरोबर न्यायचं म्हणतात की काय? नाही नाही तसं नाही. त्यांची बायको म्हणजे दुर्गाक्कांच्या सासूबाई वारल्या ना. दुर्गाक्कांचे मालक फार वर्षापूर्वी गेले. आता घरामध्ये फक्त सासरे आणि एक येडादीर एवढेच राहिलेत. पण तो येडादीर आहे ना, तो यांना ओळखत बी नाही.
अगो बाई, हो हे सासरे आता त्याची सोय लावून निघाले तीर्थयात्रेला. अगो बाई, मग हवा आखरीत तर पुढंच घडले. हे सासरे बुवा तीर्थयात्रेला जाण्यापूर्वी स्वतःच घर, जमीन जुमला, सोनं नाणं समद दुर्गा अक्कांच्या नावावर करून चालल्यात. काय भाई माझे, अरे काय सांगतोयस काय पांडू? अहो मग मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि कानाने ऐकलंय. नशीब फळफळले हो पोरीचे. तर अगं रमे, आपली दुर्गी अगदी एका क्षणात श्रीमंत झाली हो. नाही नाही नाही, आता साध्या स्वयंपाकावर नाही हो भागायचे, बोळवण नाही करता यायची अशी, थोडा थोडाच करायला लागेल. पांडू एक काम कर, धान्याच्या कोठारामध्ये गुळाची ढेप आहे ना, ती मला फोडून दे बरे लगेच. जा. असा गेलो ना असा आलो. पण रमे, काय करूया गो गोडा थोडाचे? तुम्हाला जसे योग्य वाटेल तसे करू. खीर करूया. हो बाई. आयुष्मान भाऊ. अरे काय आशीर्वाद देऊ तुला. माझा लेख केला आणि तुझे वडील भाऊसाहेब तुला घेऊन गेले. तुला अशी पाहावयाची सवय नाही हो पोरी. दैवगती समोर कोणाचेच काही चालत नाही. एक जात्यात असतो तर दुसरा सुपात. आता आम्हीही या प्रपंचातून मुक्ती घेऊन तीर्थयात्रेस निघालो आहोत. तुझी सासू ही निजधामास केली. सदाशिव देहाने आहे पण मनाने नाही. पोरी आता फडणीसांची अशी तू एकटीच. तेव्हा जमीन जुमला, सोनं नाणं, घरदार सारे तुझ्या नावी केले आहे. सारी कागदपत्रे माधवरावांच्या हवाली केली आहे. एवढेच सांगण्यासाठी आलो येथे. ऋणानुबंध संपला. आता आम्ही अखेरपर्यंत तीर्थाटन करीत जेथे लिहिले असेल तेथे देह ठेवणार. बस येतो. नाही असे कसे, जेवल्याशिवाय नाही जायचे. हो हो, आम्ही काही तुम्हाला जेवल्याशिवाय जाऊ देणार नाही. क्षमा करा, आता शेर संपला. हा शेवटचा बंध होता. त्यातून मोकळे झालो. आता कुठल्याही रीतीभातीत गुंतवू नका. आम्ही निघालो. बरे. ठीक आहे, आता आपण पुण्याच्या मार्गावर निघालात, त्यामुळे आपण आम्हासही वडील झालात. आम्हावर कृपा असू द्या. हो बाळंभटजी, काय करताय आपण? दादासाहेब, आयुष्यमान भव. सुखी राहा. आयुष्मान भाऊ. येतो. या. अरे तात्या,
आहे कुठे तो माधव रानडे? या राम दीक्षित मुख्य शास्त्र्यांसमोर येऊन वादविवाद करण्यास हिम्मत लागते म्हणावे. पळाला बहुधा शेपूट घालून. नमस्कार राम दीक्षित आपटे. नमस्कार. हे काय तुमचे नवमतवाद शिरोमणी धर्म बुडवे माधवराव रानडे आलेच नाही वाटते. असे कसे? दिलेला शब्द पाळणारे असा लौकिक आहे माधवरावांचा. वादसभेस येतो असे त्यांनी जर म्हटले तर ते येणारच, पोचतीलच इतक्यात. असे असे थोडक्यात शंकरा आधी हा नंदी चाला म्हणावायचे. तसे म्हणा हवे तर. या निमित्ताने का होईना आपणास आमच्या परंपरेचे प्रतिबिंब दिसले, हेही नसे थोडके. आपल्या संस्कृतीतील उत्तम गोष्टींचा आभास अभिमानच आहे. संस्कृतीच्या गप्पा तुम्ही मारू नका. असे आहे राम दीक्षित, संस्कृती ही वटवृक्षाप्रमाणे पुरातन, तरीही नव्या नव्या पारंब्यांमधून नित्य नूतन जन्माला येणारी जिवंत गोष्ट आहे. कळीकुलपात जखडून ठेवलेली खाजगी मालमत्ता नाही. अरे वा वा, काय संस्कृती म्हणजे काय आता हे आम्हाला शिकवणार? आपणास नाही तर इथे जमलेल्या साऱ्याच जाहीरपणे सांगणार. कारण इथे असलेला आणि नसलेला सुद्धा प्रत्येक माणूस हा संस्कृतीचा घटक आहे. तेव्हा आपल्या संस्कृतीविषयी जाणण्याचा, बोलण्याचा, प्रश्न विचारण्याचा आणि आपले मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे. नव्हे का लोक? हो काय होय 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 चालवले आहे नंदी बैलासारखे. क्षमा असावी, पण नंदी बैल कोण हे एकदाच काय ते ठरवा बुवा. अरे कुठे आहे कुठे तो माधव रानडे? वादविवादास निमंत्रण त्यास दिले होते, कोणी ऐरा गैराच नव्हे. पळाला असेल तर जाहीर करा माधवराव रानडे हरले आणि राम दीक्षित मुख्य शास्त्री जिंकले म्हणून. माधवराव अजून आलेच नाहीयेत. माधवराव हरले म्हणायचे. अरे एवढा नवमत करत होते पण अजून आलेच नाहीयेत. माधववाले माधववाले माधववाले. नमस्कार करतो. आयुष्यमान भव. काका यशस्वी व्हा. वादसभेचे काम सुरू करावयाचे का राम दीक्षित आपटे? हरिओम तत्सत. हे उशिरा आलेत पण हरकत नाही, करा सुरुवात. लोक हो, आता वादसभेला सुरुवात होत आहे, तेव्हा स्थानापन्न होऊन घ्या. आजच्या वादसभेचा विषय आहे सनातन धर्म आणि नवमतवाद. अर्थात नवमतवादाने सनातन धर्म बुडविला आहे. विधानाच्या बाजूने आम्ही स्वतः बोलू आणि विरोधात बोलतील माधवराव रानडे. तेव्हा आम्ही आता या वादास आरंभ करत आहोत. वाद संपला म्हणजे ज्याच्या नावाचा जयघोष होईल तो जिंकला असे जाहीर होईल. काय बाई तरी दैवगती म्हणायची. अगो आत्ता पडले हे सारे पदरात. दुर्गे, मी तर म्हणते आबाबाबांच्या नावावर करून टाको सारे. अगो तुला काय उपयोग आता याचा? दुर्गे, दुर्गे शांत हो, शांत हो. खरेच खरेच फार वाईट वाटते आहे. बाईसाठी लाख मोलाची गोष्ट म्हणजे फक्त तिचे कुंकू असते. दैवाने
ऐन बहरात असताना तेच तुझ्यापासून ओढून नेले. मग आत्ता जे काही मिळाले त्याचं काय मोल? ते तर आहेच ग माई, पण सासूबाई आजारी असताना का नाही मला हक्काने बोलवले त्यांनी? मी का नाही म्हटले असते का त्यांना? हो दुर्गे, तुझ्या सासरची माणसे खूप चांगली आहेत गो. जरा म्हणून तुला त्रास दिला नाही त्यांनी. त्यावेळी भाऊसाहेब सुद्धा तुला माहेरी घेऊन येण्यासाठी आले होते, तेव्हाही एका अक्षराने त्यांनी विरोध केला नाही. पण दुर्दैव इतकेच, माणसे कितीही चांगली असली तरी तुझ्या हक्काचे स्वतःचे माणूस मात्र काळाने नेले. आणि त्याबरोबरच बाकीची सगळी नाती सुद्धा सुकून गेली. आणि आता हे सारे तुझ्या पदरात पडते आहे. काय उपयोग आहे त्याचा? आपल्यासारख्या बायकांना याचे सगळे ओझेच व्हायचे गो. आणि तसेही तू इथे काहीही कमी नाही. आणि लागते काय मेले आपल्याला जगायला. दुर्गे, उद्या माधवाची आबाबाबांची मुले येते. उद्या त्यांची हौसमौस करावीशी वाटेल तूस. तेव्हा मी सांगते ते ऐक. त्यासाठी निम्मे बाजूला ठेव आणि उरलेले दान धर्म कर. तेवढेच पुण्य पदरात पडेल. आसूसून मागावी अशी एकच गोष्ट आपल्यासाठी राखून ठेवली आहे हो. ते पुण्याचे गाठोडेच सद्गती देणार आहे हो आपल्याला. दुर्गे, अगो पण जे काही करशील ते शांतपणे पूर्ण विचार करून कर. भावनेच्या भरात काहीही करू नकोस. हो माई, तुझेही बरोबरच आहे. पण आधी माधव काय बोलतोय ते बघूया. मी सांगू का ताई काकू? त्या संपत्तीचे मला काय करावयाचे आहे ते मी दादा सांगितलेले आहे. त्या संपत्तीचे मला काय करावयाचे आहे ते मी दादा सांगितलेले आहे. हो अगो, मग आम्हाला तरी कळू दे. नाही, ते फक्त आमच्यामध्येच राहील. मला आणि दादालाच ठाऊक असेल. आम्हा भावा बहिणीत एखादी गोष्ट जन्मभर आमच्या पुरतीच राहिली तर हरकत नसावी कोणाची, नाही का? अगो होय दुर्गे, अगो कोणीही तूच काहीही विचारायचं नाही. आणि तू माधवास सांगितले आहेस ना, म्हणजे सगळे योग्य तेच होईल. आम्हास काळजी नाही हो. तुझ्या मनाचे समाधान झाले ना, मग झाले तर